आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कर्जाचा हप्ता आणखी कमी होण्याची शक्यता। आरबीआय व्याजदरामध्ये आणखी 0.25% कपात करू शकते। ही कपात सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वोत्तम पर्याय ठरू शकते, एसबीआयचा अहवाल। मुंबईच्या मेट्रो 3 मार्गिकेवरील हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाला छत नसल्याचं समोर। हेरिटेज वास्तू कन्झर्वेशन समितीच्या सूचनांचे पालन न केल्याचा आरोप, त्यामुळे छत उभारता आलं नसल्याचं एमएमआरसीएकडून स्पष्ट। मुंब्रा रेल्वे स्थानकामधील अपघात प्रवाशाच्या पाठीवर असलेल्या बॅगेमुळे झाल्याचं अहवालामधून स्पष्ट। रेल्वे अपघातामधील दुर्घटनेमध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। लोकलमध्ये गर्दी असल्यामुळेच बॅग घासली गेली असल्याचा मध्य रेल्वेचा दावा। मराठवाड्यामधील महापुराचा एसटी महामंडळाला 20 लाखांचा फटका। पुणे विभागामधून मराठवाड्यामध्ये जाणाऱ्या अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्या होत्या। मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी 7 तलाव तुडुंब भरून वाहू लागली। मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली। पुणे पालिकेच्या आयुक्तांसह इतर 3 जणांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस। रस्त्यावरील ओल्या कचरा प्रकल्पावरून पाठवली नोटीस। खासगी संचालकांकडून नियम पाळले जात नसल्याचा आरोप। नंदुरबारमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी। 11,12,569 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। 56 गटामध्ये निवडणुका संपन्न होणार। गोंदियामध्ये 6 तारखेला आदिवासींचा भव्य मोर्चा। धनगर बंजारा आरक्षणाच्या विरोधात आदिवासी समाजाचा एल्गार। आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी रस्त्यावर उतरणार। अभिनेता विजय थलापतीच्या निलंकराईमधील घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी। काल रात्री चेन्नई पोलिसांना घरामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला होता। पोलिसांनी तत्काळ अभिनेता विजयच्या घराची सुरक्षा वाढवली। थलपतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी होऊन 40 जणांचा मृत्यू झाला होता।